प्रधानमंत्री आवास योजना के घरों के लिए हजारों खानदानों का इंतजार। प्रधानमंत्री आवास योजना के तहत महाराष्ट्र के वानगनी में तामीर की गई चड्ढा रेसिडेंसी में घर खरीदने वाले हजारों अफराद की मुश्किलात अब तक ख़त्म नहीं हुई है। मुतासरा अफराद का कहना है कि घर के लिए रकम अदा करने और कर्ज लेने के बावजूद इन्हें अब तक अपने फ्लैट का कब्जा नहीं मिला है। तवील अरसे से इंतज़ार की वजह से ख़ानदानों पर माली बोझ बढ़ता जा रहा है और क़र्ज़ का बोझ भी मुसलसल बढ़ रहा है। इसी मसले को लेकर महाराष्ट्र फ्लैट ओनर्स वेलफेयर एसोसिएशन यानी MFOWA ने आज मुंबई में प्रेस कॉन्फ्रेंस का एहतमाम किया। एसोसिएशन ने हुकूमत म्हाडा और महारेरा से मुतालबा किया है कि इस मामले में फौरी तौर पर मुदाखलत की जाए और मुतासरा फ्लैट ख़रीदारों को इनके घरों के कब्ज़े दिलाने के लिए फौरी इक़दाम किए जाए। MFOWA का कहना है कि प्रधानमंत्री आवास योजना का मकसद सबके लिए घर है, सबके लिए इंतज़ार नहीं। एसोसिएशन ने वाज़ेह किया है कि लोगों को सिर्फ कागजात पर घर नहीं चाहिए बल्कि हकीकत में अपने घर का कब्ज़ा चाहिए। अब देखना ये होगा कि हुकूमत म्हाडा और महारेरा इस मामले में क्या कार्रवाई करते हैं और हज़ारों फ्लैट ख़रीदारों को इनके घरों की चाबियां आखिर कब तक मिल पाती है। पेश है महाराष्ट्र मुंबई से नुमाइंदा रिपोर्टर रियाज अहमद की एशियन टीवी न्यूज़ चॅनल के लिए खास रिपोर्ट। नमस्कार। महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स वेलफेअर असोसिएशनच्या या परवडणाऱ्या घरांच्या कोलमडणाऱ्या व्यवस्थेबाबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। वास्तविक पाहता निषेधाची पत्रकार परिषद आहे आणि स्वागत कशासाठी तर स्वागत हे माध्यमांचं करतोय, निषेध सरकारचा आणि त्या गृहनिर्माण विभागाचा यासाठी करतो की प्रधानमंत्री आवास योजना ही अतिशय कल्याणकारी योजनेमधला आणि जिव्हाळ्याचा विषय जो घराशी निगडीत आहे। प्रत्येकाला स्वस्तात घर मिळावं, परवडणारं घर मिळावं आणि त्या घरासाठी सरकारने अनुदान द्यावं। केंद्र शासनाचे 1.5 लाख रुपये आणि राज्य शासनाचे 1 लाख रुपये असं 2.5 लाख रुपयाचं अनुदानाची सबसिडी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून त्या योजनेतून दिली जाते। या योजनेचं नोडल एजन्सी म्हणून म्हाडा ही काम करत असणारी एक टेक्निकल एजन्सी आहे। म्हाडा ही बाजारातल्या इतर बिल्डरच्या तुलनेत स्वस्तात घर देणारी एक विश्वसनीय सरकारी संस्था आहे। म्हाडा ही स्वतः घर देते, मात्र या योजनेमध्ये मधला जो वॉल्यूम आहे तो लाभार्थ्यांचा वॉल्यूम आणि घर खरेदीदारांचा फ्लॅट खरेदीदारांचा वॉल्यूम हा मोठा असल्यामुळे म्हाडाला त्यांची तेवढी स्ट्रेंथ नसल्यामुळे प्रायव्हेट पार्टनरशिप प्रोजेक्टमधून बिल्डरकडून प्रपोजल मागवले जातात आणि ज्याच्याकडे स्वतःची जमीन आहे किंवा ज्यांनी जमीन उपलब्ध करू शकतो आणि त्या निर्धारित रकमेमध्ये परवडणाऱ्या घरांची जी निर्धारित रक्कम ठरवलेली आहे इकॉनॉमिक वीकर सेक्शनसाठी, त्या निर्धारित रकमेमध्ये जे घर देऊ शकतात त्यामध्ये 2.5 लाख रुपयाचं सबसिडी आणि परवडणाऱ्या घराच्या योजनेच्या निर्धारित चौकटीमधली घराची किंमत या दोघांचा मेळ घालून इकॉनॉमिक वीकर सेक्शनला गरिबांना परवडणारी घरं देण्याची केंद्र शासनाची राज्य शासनाची संयुक्त योजना आहे। मात्र या योजनेची अंमलबजावणी करताना काही गंभीर बाबी आणि काही गंभीर अनियमितता या झाल्याचं प्रकर्षाने जाणवलं आणि महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स वेलफेअर असोसिएशनकडे शेकडो लोकांच्या लेखी तक्रारी, पाठपुरावा, त्यांचं फार तळमळीनं येऊन सांगणं बोलणं हे झाल्यानंतर काही प्रकरणामध्ये आम्ही आढावा घेतला, माहिती घेतली, कागदपत्र पडताळली, तपासली आणि त्या संबंधित एजन्सीजना, संबंधित बिल्डरना आम्ही पत्रव्यवहार करून हा प्रश्न सौहार्दपूर्ण सोडवा आणि मध्यस्थीच्या मार्गाने काउन्सिलिंग करून सोडवता येईल का यासाठी प्रयत्नही केला। मात्र सरकारी एजन्सीचे सुद्धा आदेश आहेत ते केराच्या टोपलीत टाकणारे, उद्दामपणाने वागणारे जे काही बिल्डर आहेत तर त्यांनी सरसकट अशा योजनेचा दुरुपयोग आणि या नावाचा दुरुपयोग केला। वास्तविक पाहता म्हाडा ही नोडल एजन्सी आहे। म्हाडा ही या प्रकल्पामधली प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये म्हाडा स्वतः इनिशिएटिव्ह घेत नाही,
म्हाडा नोडल एजन्सी काम करते, केंद्र सरकारची रक्कम आणि राज्य सरकारची रक्कम, आणि यावर सगळ्यावरती एक सेंट्रल प्लॅटफॉर्म तयार करून म्हाडा हे टेक्निकली प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून काम करते. मात्र आपल्यासमोर जो आजचा विषय आहे, चड्डा रेसिडेन्सी वांगणी, वांगणीमध्ये एक प्रकल्प लॉन्च केला गेला 2021-22च्या वर्षामध्ये. डिंपल चड्डा नावाचे बिल्डर आहेत, त्यांनी लॉटरी काढली म्हाडाकडे प्रपोजल देऊन PMAY योजनेमधून, आणि त्यांनी सांगितलं की 132-33 इमारतीचं मोठी टाउनशिप वांगणीमध्ये तयार करू. वास्तविक पाहता तो जो प्रकल्पाचा भूभाग आहे तो अतिशय दुर्गम भागात आहे. आणि काय होतं की मला 2 लाखात जर सुंदरबनातल्या जंगलात वाघाच्या बाजूला जर घर दिलं तर तिथं मला राहणे योग्य आहे का? नाही. परवडणारं घर म्हणजे कुठं असावं? घर 200 रुपयात आणि जायला 2 लाख रुपये खर्च जर अंटार्क्टिका बेटावरच्या समुद्रात दिलं तर ते परवडणारं नाही होणार ना. परवडणारं घर असलं तरी ते ॲक्सेसेबल पाहिजे. आणि ह्यामध्ये असं झालं की परवडणारी घराची ही जी संज्ञा आणि व्याख्या तशीच ठेवली गेली, मात्र त्या किमतीमध्ये त्या चौकटीत बसून दुर्गम भागामध्ये जिथं गोगलगायसुद्धा सरपटत जाऊ शकत नाही, कीटककृमी जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी कुठल्याही वाहनाची सोय नाही, रस्ता उपलब्ध नाही, अशा ठिकाणी जमीन घ्यायची आणि परवडणाऱ्या घराच्या नावाने प्रकल्प, एखादी जमीन घेऊन ते जमीन तर स्वतःच्याच नावावर असते, त्या जमिनीचं एलिजिबिलिटी दाखवायची, प्रोजेक्ट मोठा दाखवायचा, म्हाडाच्या नावाचा सिम्बॉल वापरायचा. वास्तविक पाहता म्हाडा ही नोडल एजन्सी आहे, पण असं आभास तयार करायचा की ते म्हाडाचा जणू काही प्रकल्प आहे. लॉटरी आणि म्हाडा म्हटलं की लोकांना असं वाटतं की हे लॉटरीचं म्हाडाचं घर आहे. अनेकांना ह्या संज्ञा स्पष्ट होत नाही, म्हणून गैरसमजातून अनेक लोकांनी ही योजना ही म्हाडाची योजना आहे, गृहनिर्माण विभागाची, महाराष्ट्र शासनाची योजना आहे, असा आभास आणि गैरसमजातून लोकांनी लॉटरी 5-5 हजार रुपयेचं लॉग इन करून लॉटरी भरली. लॉटरीमध्ये सोडत काढली गेली. सोडतच्या नंतर कर्जाच्या प्रकरणं दिली. प्रत्येकाचं सिबिल नीट केलं. सिबिल नीट नसेल तर त्याला ते पैसे भरून सिबिल नीट केलं. जुने कोणाचे कर्ज असतील ते भरले. आर्थिक भुर्दंड भरला आणि सिबिल नीट केलं. सिबिल नीट करून कर्जासाठी खेटे मारले. कर्ज मंजूर झालं. डाऊन पेमेंट दिलं बचतीतनं. आपल्या आयुष्यातली जी काही थोडी मोठी जमापुंजी होती ती बचतीतून कर्ज डाऊन पेमेंट भरलं. कर्ज काढलं पगारावर, सॅलरी सर्टिफिकेटवर, सरकारी किंवा खाजगी नोकरीच्या. ते कर्जाचे हप्ते आम्ही भरतोय. हा विषय चाललेला आहे चड्डा रेसिडेन्सी वांगणी. डिंपल चड्डा नावाचे डेव्हलपर आहेत, बिल्डर आहेत. यांच्यावर पूर्वीही अशा पद्धतीचे हाऊसिंग स्कॅमचे आरोप पूर्वी झालेले आहेत. आज त्या चड्डा रेसिडेन्सीच्या या प्रकल्पाचा आणि गृहनिर्माण विभागाच्या परवडणाऱ्या घरांच्या कोलमडलेल्या व्यवस्थेचा निषेध आम्ही सगळे फ्लॅट खरेदीधारक करत आहोत. या विभागाकडे हा सगळा ढिसाळ कारभार आहे. हे मोठ्या मोठ्या लोकांची नावं हा चड्डा डेव्हलपर घेतो आणि सरळ सरळ सगट गरिबांच्या माना मुरगळण्याचं काम या चड्डा डेव्हलपरच्या आणि बिल्डरच्या माध्यमातून सुरू आहे की काय, अशी शंका करणे इतपत आम्ही निष्कर्षावर पोचतोय. याच्यामध्ये मार्च अखेर घराचा ताबा देण्याचं वचन दिलेलं असताना 133 इमारतीचा टाउनशिप मोठी होती. टाउनशिप तयार झाल्यानंतर तिथं वेगवेगळ्या ॲम्युनिटीज येतील, नागरी सुविधा येतील, रस्ते, गटारी, इतर हॉल असतील, सांस्कृतिक भवन असतील, प्लेग्राऊंड असतील किंवा इतर मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या शाळा, क्रीडांगणं, हे सगळं राहील असं अपेक्षा धरून लोकांनी तिथं हाऊसिंगसाठी फ्लॅटची गुंतवणूक केली. मात्र ताबा देण्याची मुदत संपून सुद्धा घराचा पाया देखील रचला गेला नाही आणि कर्जाचे हप्ते मात्र सरसकट वित्तीय संस्था घेत आहेत. यामध्ये म्हाडा, गृहनिर्माण विभाग, संबंधित डेव्हलपर आणि संबंधित बँकेचे फायनान्स देणारे जे काही ते टेक्निकल एक्सपर्ट आहेत, आर्किटेक्टनी ज्यांनी प्रमाणपत्र दिलं, कारण टप्प्याटप्प्याने जशी बिल्डिंग उभं राहते तशा टप्प्याटप्प्याने ते पैसे कर्जाचे दिले गेले पाहिजेत. मात्र इमारतीचा पायाचा पत्ता नाही, मात्र वित्तीय संस्थांनी हे कर्ज दिले. हाऊसिंग स्कॅम बरोबर हा बँकिंग लोन फ्रॉड आहे. यामुळं तात्काळ गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आमचं या आपल्या
पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व पत्रकारांच्या आणि माध्यमांच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की अतिशय गरीब कुटुंबातील विकर सेक्शनमधील हे कुटुंब आहेत. परवडणाऱ्या घराच्या आणि म्हाडाच्या आणि गृहनिर्माण विभागाच्या महाराष्ट्र शासनाच्या नावावर विश्वास ठेवून अनेकांनी हजारो कुटुंबांनी याच्यामध्ये पैसे गुंतवलेले आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती जर पाहिली तर 2-4 थडगी 2 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी जी बांधून ठेवलेली आहे त्याच्यावर शेवाळं गवत आलं. मात्र सध्या त्याच्यात कसलीही प्रगती नाही. सुरुवातीला ज्या वेळेला ह्या प्रकल्पाची जाहिरात करायची होती त्यावेळेला जसं काय आता रशियाचं आणि जपानचं युद्ध सुरू झालंय एवढ्या ताकदीनं मशिनरी वगैरे डेमो दाखवला, इतके फास्ट कामगार फिरत होते, इतक्या मशिनरी फिरत होते, हे सगळं जाहिरातीत व्हिडिओमध्ये डेमोमध्ये दाखवलं, जेणेकरून लोकांना असं वाटलं की आता हे 2च महिन्यात घर मिळतं की काय आणि मी नाही लॉटरी भरली तर मी राहतो की काय, असा इनसेक्युरिटीचा आणि लोकांच्या मनात असा भाव तयार झाला. आणि सगळ्या बाबतीत शितापीनं सगळ्या यंत्रणांचा आणि सगळ्या चिन्हांचा सरकारी नावाचा गैरवापर करून अनुचित वापर करून या चड्डा डेव्हलपरच्या माध्यमातून आणि गृहनिर्माण खात्याच्या दुर्लक्षामुळं अनेक फ्लॅटधारकांची शेकडो हजारो फ्लॅटधारकांची फसगत झालेली आहे. हे हिमनगाचं टोक आहे. आमच्याकडे आलेल्या तक्रारी साधारण 200च्या पुढे आहेत. मात्र ज्यावेळेला त्यांनी हे प्रकल्प डिंपल चड्डानी हा प्रकल्प सुरुवातीला लॉन्च केला होता त्यावेळेला 26,000 लोकांना घरं देणार असा त्यांनी संकल्प करून पत्रकार परिषद घेऊन मोठ्या जाहिराती केल्या. पूर्ण रेल्वेच्या ट्रेन लोकल गाड्याच्या म्हाडाच्या जाहिरातीनं भरल्या आणि रांगा करून लोकांनी लॉटरीसाठी पैसे भरले. आणि एवढं सगळं करून आज प्रत्यक्षात वस्तुस्थितीमध्ये त्या प्रकल्पाच्या ठिकाणी काहीही नाही. आणि ट्रान्सपरंटली काय प्रोजेक्ट आहे, किती तयार झालंय, अनुदानाची किती रक्कम गेलेली आहे, त्याच्यातली जी थर्ड पार्टी टेक्निकल एजन्सी आहे त्या एजन्सीनी अशी कसलीही पडताळणी केली की नाही या बाबतीत पारदर्शीपणाने फ्लॅट खरेदीदारांना ना सरकारी विभाग ना डेव्हलपर हे कोणीही कसल्याही प्रकारे याच्याबाबत कुठलीही माहिती पारदर्शीपणाने द्यायला तयार नाही. प्रत्यक्षात प्रकल्पामध्ये ज्यांनी पैसे गुंतवले त्यांचा अनुभव ऐका. नाव सांगून तुमचं. नमस्कार, मी पायल निषाद. मी चड्डा रेसिडेन्सी इथे 2021मध्ये यांची लॉटरी निघाली होती. तेव्हा मी लॉटरीमध्ये नाव टाकलं होतं. त्यांनी असं लॉटरीमध्ये म्हणजे सांगितलं त्यावेळी की ज्यांचं पूर्ण भारतात म्हणजे कुठेही स्वतःचं घर नाही अशी लॉटरी ह्यांनी काढली होती. तर त्यावेळी आम्ही 5,000 देऊन तिथे आम्ही लॉटरीमध्ये नाव टाकलं आमचं. आणि त्यानंतर मग लॉटरीमध्ये नाव टाकल्याच्या नंतर काही 1 वर्षानंतर आमचे बिल्डरने म्हणजे 2022मध्ये आमचे रजिस्ट्रेशन आणि बँकेचे हप्ते वगैरे चालू केले. बँका पण ह्यांच्याच. बँका आम्ही बोललो की आम्ही आमच्याकडून लोन करतो, नाही, बँका म्हणे की आमच्याकडेच तुम्ही लोन करायचं, आम्ही सगळं तुम्हाला करून देणार. त्यानंतर मग झाली 2 महिन्याच्या नंतर मग रजिस्ट्रेशनची प्रोसेस झाली 2023मध्ये. आणि मग त्याच्यानंतर आमचे हप्ते चालू झाले. ते आता 2026पर्यंत अजून आम्ही फक्त हप्तेच भरतोय. नाही करून ते 2 ते 2.5 लाखापर्यंत फक्त आम्ही प्री EMI भरून झाले आतापर्यंत. बँकेला जेव्हा आम्ही सांगतो की आमची मुद्दल चालू करा पण बँक ते पण ऐकायला तयार नाही आहे. बँक बोलतात नाही, जेव्हा तुमच्या हातात चावी देण्यात सेकंड डे आम्ही तुमचे मुद्दल अमाऊंट चालू करणार. प्लस आता तिकडे 5-6 वर्षांमध्ये फक्त 4च बिल्डिंग बांधलेला आहे तिकडे बिल्डरने, फक्त 4. आणि 133चा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी फक्त 4 बिल्डिंग बांधल्यात. आणि दर 6-6 महिन्याला 2-2 महिन्याला एकच सांगतो, आता गणपतीला पोझिशन देणार, दिवाळीला पोझिशन देणार, पाडव्याला पोझिशन देणार. बस फक्त हे 5 वर्षामध्ये त्याने हेच केलेलं आहे एवढं. आणि माझा जिकडे जो प्रकल्प आहे तो एक 72.5 एकरमध्ये तिकडे फक्त खड्डा खणलेला आहे. त्याचे फक्त तुम्ही बोलाल तर फक्त मी त्या दगडाचे पैसे तिकडे फक्त प्री EMI 2 ते 2.5 लाखपर्यंत आता भरलेला आहे. बाकी काहीच तिकडे काम कसलं काही झालेलं नाही बस. आणि एवढं आम्हाला एक हे आहे की MFकडे आम्ही आलो की आम्हाला न्याय मिळावा. तुमची मागणी. मी सुद्धा चड्डा रेसिडेन्सी या प्रकल्पामध्ये म्हाडा अंतर्गत फॉर्म भरला, लॉटरी लागली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2021 पासून पूर्ण फॉलोअप घेतोय. रजिस्ट्रेशन झालं, लोनची प्रोसेस झाली, प्री EMI भरतोय. परंतु माझ्या घराचा, माझ्या फ्लॅटचा फाउंडेशन सुद्धा त्यांच्याकडे रेडी नाही. आणि आम्हाला फक्त IFL वाले त्रास देत आहेत. यांच्याकडनं फोन येतात की तुम्हाला चेंज करून देऊ, आम्ही तुमचं नाही येतं आम्ही तुम्हाला फ्लॅट देऊ.
परंतु या सर्व ऐकण्याच्या गोष्टी झाल्या आणि आम्हाला आता बॉदरेशन झालंय. आमची फसगत झालेली आहे आणि या फसगतीमध्ये आम्ही आता बँकेकडे बघायचंय, घराचं बघायचंय, कुठे बघायचं आम्ही, की आमचा जॉब बघायचा आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत. आणि या प्रकल्पामध्ये आम्हाला फक्त नाहक मनस्ताप झालेला आहे आणि आमची एकच विनंती आहे साहेबांकडे, आम्ही त्यासाठी आलेलो आहोत की आम्हाला न्याय मिळावा. धन्यवाद. नमस्कार. मी 2021 साली लॉटरीमध्ये नाव टाकलेलं, ते माझा नंबर लागला. मी 2023ला माझं झालं रजिस्ट्रेशन. माझी 93 बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग कंप्लीट आहे, पण त्याच्यामध्ये पाणी नाही आहे, काही नाही. अगोदर मीटर बसलं आहे, त्याचं लाईट बिल भरलेलं आहे आणि मला बँकवाल्यांनी आता नोटीस पाठवली आहे. मी आयपीएलचे हप्ते थांबवलेले आहेत. माझ्याकडे आयपीएलचा मॅनेजमेंट गेला की तुम्हाला पैसे भरायला लागतील, काही काळ तुम्ही पैसे भरा. मी आता बिल्डरला फोन केला ऑफिसमध्ये, मग त्याला अजून वेळ लागेल तुम्हाला पोझिशनला, पण बिल्डिंग रेडी आहे, पण ती 90% तरी अजून पुन्हा पडलेली आहे. ते काही उपयोग नाही आहे तिथे राहण्यासारखं तिथे. आणि आता बोलले की तुम्हाला गणपतीला देणार पैसे. आता 15 ऑगस्टला त्यांनी मिटिंग लावून दिली, मला फोन केला ऑफिसमधून, मी गेलो नाही. पण त्यांनी असं कळलं की आता 15 सप्टेंबरला देते पोझिशन, पण ते पाणी नाही, लाईट नाही, हे रहदारी नाही आहे, म्हणून जाणार कसा तिथे राहायला. आणि तिथं आम्हाला कोणी जात देत नाही. आम्ही सर्व माळामध्ये पण गेलो, ते पण काय आम्हाला सांगायला उत्तर देत नाही आहेत. रेरामध्ये कल्चर कंप्लेंट केली, तिथून काय जात येत नाही. शेवटी महाराष्ट्र फ्लेटच्या त्यांच्याकडे आलो, त्यांची 2 मिटिंग आयोजित केल्या, ते व्यवस्थित हे केलं, आम्हाला सहकार्य केलं आणि पुढे सहकार्य करण्याची आम्ही अपेक्षा ठेवून हे आम्ही आलेलो आहे. नमस्कार, मी रोहिणी जगताप. मी चड्डा डेव्हलपर्स विथ म्हाडाचा टायअप आहे असं कळल्यामुळे मी तिथे माझे म्हणजे लॉटरीचे पैसे भरले. तर स्टार्टिंगला जेव्हा मी पैसे भरले ना, तर मला सांगितलं माझ्या भावाने आणि मी, आम्हाला वाटलं स्वस्तामध्ये घरं मिळत आहेत, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं करूया, तिथे होऊन जाईल आपलं घर, म्हणून आम्ही, माझ्या भावाने आणि मी दोघांनी पैसे भरले. तर आम्हाला डायरेक्ट लॉटरी देतो असं सांगून आमच्याकडून लॉटरी लागण्या अगोदर 10,000 आणि लॉटरी मिळाल्यानंतर 10,000 असे एक्स्ट्रा पैसे घेतले आमच्याकडून. आणि नंतर मग एकच रूम, मला A93मध्ये 302 असा 3rd फ्लोअरवरती रूम दिला होता. तर तोच रूम, सेम रूम आणखीन एका व्यक्तीला अलाउड केला होता. तर मग 2 रूम म्हणजे एकाच रूमचे 2-2 जणांना कसं काय तुम्ही देणार. त्याच्यामुळे भरपूर वाद झाला. आम्ही तिथे बोललो, तर आम्हाला तिथे समजवलं, म्हणजे त्यांचे जे मॅनेजर आहेत मोरे साहेब म्हणून, त्यांनी समजवलं की नाही ते असं होतं, एवढा मोठा प्रकल्प आहे, थोडासा गोंधळ होता, तुम्ही समजून घ्या. असं करून आम्हाला समजावून ना त्यांनी मला म्हटले तुम्हाला चांगला व्ह्यू असलेला दुसरा रूम देतो. पुन्हा त्यांनी मला 107मध्ये, माझ्या भावाने ऑन द स्पॉट तो फ्लॅट कॅन्सल केला, नको मला म्हणून. पण मला समजवल्यामुळे मला घराची गरज होती. तर मी म्हटलं की ठीक आहे, की आता काम चालू आहे एवढ्या जोराने तर मिळेल. मग त्याच्यामुळे मी काही कॅन्सल केलं नाही. मी म्हटलं राहू दे, मिळेल मला ते पुढे जाऊन. पण आता मी 3,50,000पर्यंत सेल्फ पेमेंट केलेलं आहे. तरी पण अजून माझं रजिस्ट्रेशन नाही आहे किंवा कामाचंही काहीच नाही आहे, तिथे काहीच झालेलं नाही आहे. फक्त एवढंच सांगतायत की या महिन्यात मिळेल, त्या महिन्यात मिळेल, असं करत 2021 पासून आता 2026 आले, पण अजून आम्हाला पोझिशनचंही काहीच नाही आहे आणि रजिस्ट्रेशनही झालेलं नाही आहे. माझं नाव नामदेव भागोजी लहाने. मी सप्टेंबर म्हणजे ह्याच महिन्यामध्ये गेल्या 2021 साली सप्टेंबरमध्ये माटुंगा रेल्वे स्टेशनवरती त्यांचं माटुंगा रेल्वे शॉप आहे, रेल्वे वर्कशॉप आहे, तिथे त्यांची ॲड बघितली होती की मुंबईमध्ये स्वस्त आणि मस्त घरे 5,61,000मध्ये याची मी ॲड बघितली. मी लगेच त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे केलं. तर माझं सुनील मोरेशी कॉन्टॅक्ट झालं. त्यांनी आम्हाला काही तारीख आमच्या हस्ते गेलो तर ऑनलाईन वगैरे आम्ही रजिस्ट्रेशन फी 5,000 रुपये होती, ते आम्ही भरलं वगैरे. नंतर माझा नंबर पण लागला. मग त्यांनी आम्हाला गावाही दिली तिकडे की 2021ला तुमचं लॉटरी लागलेली आहे, 2024पर्यंत तुम्हाला आम्ही कसंही करून रूमचं पोझिशन देऊ. ते म्हणलं सर खूप चांगली गोष्ट आहे. म्हटलं मुंबईत घर पण नाही, आपलं घर होऊन जाईल. मग त्याच्यावरती आम्ही वाट पाहिली. आमचं रजिस्ट्रेशन पण झालं. लगेच माझं पुढच्या म्हणजे रजिस्ट्रेशन झालं लगेच माझा EMI जो IFLचं मी लोन केलं होतं ते स्टार्ट झालं. पहिला हप्ता मला 2,000 पडला. असं IFचा हप्ता वाढत माझा आता 5,500चा EMI वाढला. पण रूमची कंडिशन अजून तशीच आहे, मला रूम भेटला काहीच नाही. फक्त IFLचे हप्ते वाढत गेले. मी मोऱ्यांना कॉन्टॅक्ट केलं की सर IFLचा हप्ता वाढत जातो आहे, पण तुम्ही काय मला रूमची ताब्यात देत नाही, रूम ताब्यात देत नाहीत. त्यांचं तर एकच असतं गोलबच्चन, आम्ही या गणपतीला देऊ, पुढच्या दिवाळीला देऊ, पुढच्या शिमग्याला देऊ. असं करता 6 वर्षे घालवली तरी अजून रूमचा ताबा दिला नाही आहे. प्लस आम्ही त्यांना मध्ये एक लेटरसुद्धा पाठवलं होतं मीटिंगसाठी की आपण आपण तुमचं आणि आमचे जे काही आमचे रूम ओनर्स आहेत ते आपण बसून याच्यावरती काहीतरी विषय करूया, चर्चा करूया. पण त्यांनी आम्हाला काही रिप्लाय दिलाच नाही.
मग शेवटी रूम ओनर जो आम्ही आहे ते असे राहणार का शेवटपर्यंत झोपडपट्टीमध्ये वगैरे नाला गटरामध्ये. आम्ही त्यांना रिस्पॉन्स करतो की बाबा तुम्ही आमच्याशी बोला, आम्हाला तर कळेल तुमची समस्या काय आहे ते. मुंबईत सगळ्यांना वाटतं की मुंबईत हक्काचं घर हवं आहे, पण हा हलकट माणूस बसलाय चड्डा डेव्हलपरवाला, फक्त बोलपुषण करतो की आम्ही देऊ पण आम्हाला अजून रूम नाही भेटत त्याच्याकडून. आता माझं वय 45 इयर्स आहे, अजून किती वर्ष जगेल कोणती गॅरंटी नाही आहे. आजकाल माणसं खूप हार्ट अटॅकने जातात वगैरे, टेन्शन वगैरे. तर मला असं वाटतं की माझं वगैरे जीव जगला तर माझी बायको पण रस्त्यावर येते, कारण माझं मुंबईत घरच नाही स्वतःचं. एकच आशा पकडली होती आम्ही की आम्हाला मुंबईत स्वस्तात घर भेटेल. त्यांचा आता मध्ये आम्हाला फोन आला होता की तुम्हाला 15 ऑगस्टला त्यांनी बोलवले, 4व्या आठवड्याचा कार्यक्रम होणार आहे. तर आम्हाला माहिती आहे की 4व्याचं कार्यक्रम असं त्यांनी आम्हाला बॅनरवर दाखवले असते तर काहीच झालं त्यांच्याकडून. मी फक्त एवढं आशा करतो आगड साहेबांना की सर तुम्ही आम्हाला लवकर आमच्याकडून तुम्ही आम्हाला द्यावा सर, हीच आमची अपेक्षा आहे. कारण आम्हाला चड्ड्यावर कुठलीच अपेक्षा नाही आहे चड्ड्याकडून. आमची अपेक्षा फक्त एकच माणसाला लागली आहे, अर्गण साहेबांकडे. तर तुम्हाला आमची कळची विनंती आहे की तुम्ही आमचा लोक आम्हाला रूमचा ताबा द्यावा. धन्यवाद सर. महाराष्ट्र फ्लैट ओनर्स वेलफेयर एसोसिएशन ने ये मुद्दा आज हाथ में अपने इसीलिए लिया है क्योंकि ये मुद्दा PMAY EWS स्कीम के अंडर जिन्होंने अपने सपनों का घर बुक किया था वो आज अपने सपनों के घर के लिए बहुत इंतज़ार कर रहे हैं. यहाँ पे डिले सिर्फ प्रोजेक्ट बनने का नहीं है, पोजेशन देने का नहीं है. क्वेश्चन है मिसयूज ऑफ फंड्स गिवन बाय द यूनियन and the state under the very scheme of Prime Minister having a vision to give. सबको वो देना चाहते हैं कि सबका हक का घर हो. इस प्रोजेक्ट के अंदर इस तरह के इश्यूज आए हैं और ये इश्यूज हमने आइडेंटिफाई किए हैं. एक इशू हमने देखा चड्डा डेवलपर का, जहाँ पे लोग EMI भर रहे हैं बट वहाँ पे डेवलपमेंट कुछ भी नहीं है. दूसरा इशू है टिटवाला रुस्तगी आरम, जहाँ पे डेवलपमेंट तो हुआ है लेकिन जो सब्सिडी अमाउंट है उसका मिसयूज़ किया गया है और वो सब्सिडी अमाउंट का बेनिफिट स्टेट और यूनियन से लेने के बावजूद जो बायर्स हैं, जो परचेसर्स हैं, उनसे भी डेवलपर ने लिए हैं और वो डिमांड कर रहे हैं. मैं चाहूँगी कि रुस्तगी आरम के जो टिटवाला के हमारे बायर्स हैं वो आपको इस बारे में बताएं. मोठ्याने बोलू. माझं नाव अमित जोगळेकर. 2023मध्ये रुस्तगीमध्ये मी फ्लॅट बुक केला. मला 16,18,000ला तो फ्लॅट पडला. पण म्हाडानी आणि बिल्डरचा एक MOU झाला आहे, त्यामध्ये धडधडीत लिहिलेलं आहे की 16,68,000ला हा फ्लॅट विकला पाहिजे. त्यामधले 2-2.5 लाख रुपये PMYचे म्हणजे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार हे त्याला 2.5 लाख रुपये देणार. ते वगळून 16,68मधून 2.5 लाख वगळून मला 14-18ला हा फ्लॅट पडला पाहिजे. पण त्यानं माझ्याशी जे ॲग्रीमेंट बनवलं त्यामध्ये 16-18ला ॲग्रीमेंट बनवलं. तर त्यात माझ्याकडून त्यांनी 2 लाख रुपये एक्स्ट्रा घेतले, ते डेव्हलपमेंट चार्ज म्हणून घेतले, जो की तो घेऊ शकत नाही कारण की EWSच्या स्टेटमेंटमध्ये आम्ही पडतो. तर 14-18च्या ऐवजी 16-18 माझ्याकडून त्यांनी घेतली. दुसरी गोष्ट, त्यांनी 2023 पासून आम्हाला पेनल्टी मारली की आमच्याकडून काही पेमेंट लेट झालं. पण आमच्याकडून जेव्हा पहिलं पेमेंट माझं गेलं होतं 2023ला, त्यानंतर 2 महिन्यात 1 महिन्यात किंवा 6 महिन्यात मला कळवायला पाहिजे होतं की तुझं पेमेंट लेट झालं आहे, तर मी पुढचे पेमेंट त्यांना व्यवस्थित बँकेकडून दिले असते. त्यांनी ते काही न करता 2025मध्ये नोटीस काढली आणि 16,000ची मला नोटीस पाठवली. 16,500ची नोटीस पाठवली की तुमचं लेट झाल्याबद्दल तुम्हाला 16,000ची पेनल्टी पाठवतो. माझ्यासारख्या काही लोकांना 1 लाख 1.5 लाख अशी पण नोटीस आलेली आहे की तुम्ही पेनल्टी भरा म्हणून. मी पोझिशन अजून घेतलेलं नाही, OC आलेली नाही आहे, फुल OC, त्यामुळे मी अजून पोझिशन नाही घेतलं आहे. पण तो OC न आल्यामुळे बऱ्याच लोकांना अंडरटेकिंग लिहून घेतो की तुम्हाला फ्लॅटची गरज आहे, तुम्ही माझ्याकडे रिक्वेस्ट करताय म्हणून फ्लॅट तो देतोय त्यांना, आणि ते लोक राहायला पण गेले. पण आम्ही बरेचसे लोक असे आहेत की ज्यांनी आमच्याकडून फ्लॅट नाही घेतले. आम्ही त्याच्याकडे मागणी करतो की OC फुल OC द्या, पाणी द्या KDMCचं, तेव्हा आम्ही येऊ, कारण की आता तिथं बोरिंगचं पाणी एवढंच.
ये सब्सिडी अमाउंट की जो इन्होंने बात की है, वो सब्सिडी अमाउंट वाज अग्री, एक MOU एंटर हुआ था बिटवीन महाड़ा एंड द डेवलपर। उसमें क्लियरली मेंशन है कि एक कैप अमाउंट फिक्स की गई थी EWS स्कीम के अंदर कि आप इनसे इतना ही अमाउंट ले सकते हैं। दैट कैप अमाउंट वाज 16,68,000 फॉर ईच यूनिट, जिसमें से आपको सब्सिडी माइनस करके दैट इज़ 2.5 लाख फॉर ईच यूनिट, वो होता है टोटल अमाउंट हमारा 14 लाख रुपीज़, 14.18 लाख रुपीज़ फॉर ईच यूनिट। ये ना लेते हुए उन्होंने 16 लाख प्लस अमाउंट डिमांड किया। किसी से 16,68,000 रुपये लिए, किसी से 17 लाख रुपये लिए, किसी से 17,99,000 रुपीज़ डिमांड किए। डेवलपमेंट नहीं हुआ टाइम पे, पेनल्टी चार्जेस भी वो मांग रहे हैं। इसका क्लियर मीनिंग है कि वो मिसयूज ऑफ पावर कर रहे हैं जो उनको दिया गया है अंडर अ वेरी वेल नोन स्कीम ऑफ PMAY। द विजन ऑफ प्राइम मिनिस्टर विद द स्टेट एंड यूनियन का वो मिसयूज कर रहे हैं, जिसके खिलाफ हमने कंप्लेन भी की थी। वो कंप्लेन हमारी गई थी चीफ विजिलेंस सिक्योरिटी ऑफिसर महाड़ा। उनकी ऑब्जर्वेशन है 13/1/2026 को, जिसमें उन्होंने डायरेक्ट किया चीफ ऑफिसर कोंकण हाउसिंग एंड एरिया डेवलपमेंट बोर्ड मुंबई, स्टेटिंग क्लियरली दैट कि अगर यहाँ पे डेवलपर ने किसी से भी 14,18,000 से ज़्यादा पैसे लिए हैं तो उनके अगेंस्ट चीटिंग की FIR की जाए। और ये एक घर का इशू नहीं है, यहाँ पे मोर देन 600 यूनिट्स ऐसे पास किए गए हैं स्कीम के अंदर। तो ये जो घोटाला, इट इज़ मोर देन 15 to 16 CR टेकिंग द अनड्यू एडवांटेज ऑफ द स्कीम एंड द बेनिफिट in their pocket, which has to be gone to the end users, that is the citizens of India under the scheme. Hence the MFOWA is supporting them, and we are becoming their voice and want to bring into the notice that such irregularities should be taken into consideration by the state authorities like Mahada and RERA, and pure action should be taken against such developers. महाड़ा ने जिस तरह से जो ऑर्डर दिया हुआ है, क्या उस पर FIR हुई है? जी नहीं। महाड़ा ने डायरेक्शन दिया है कोंकण डिवीजन चीफ ऑफिसर को। अब उस पर इंक्वायरी है जहाँ पे क्लियरली मेंशन किया है अगर उन्हें 14.18 लाख से ज़्यादा अगर पैसे लिए हैं तो इनके अगेंस्ट चीटिंग का केस दर्ज कीजिए। इट इज स्टिल पेंडिंग नाउ। तो जनवरी से ये मामला पेंडिंग है, जनवरी से ये ऑर्डर पेंडिंग है, तो अब तक कोई कार्रवाई उस पर आगे बढ़ी है कोंकण डिवीजन कोंकण हाउसिंग एंड एरिया डेवलपमेंट से, उसके बारे में हमारे पास कोई नहीं हम लोग गए थे विशाल राठौर साहब से जो CEO है महाड़ा के, तो उन्होंने बोला हमने फाइल आगे बढ़ा दी है, वो संजीव जायसवाल साहब के पास गए, उनके पास ही अथॉरिटी है, वो एक्शन ले सकते हैं। हम लोग हर हफ्ते एक बार राउंड मारते ही है, तो उनके असिस्टेंट है मिस्टर देशपांडे, उनके थ्रू अपॉइंटमेंट ले सकते हैं कि ना अपॉइंटमेंट देते हैं ना मिलते हैं। तो अपॉइंटमेंट मिलती ही नहीं। कितनी बार हमने अभी तक 2 साल में कम से कम 20-25 बार तो हम लोग माड़ा में गए, लेकिन कभी अपॉइंटमेंट मिलती नहीं। पहली जो माड़ा के ऑफिसर थे रेवती गायकर, उन्होंने भी सेम स्टेटमेंट दी थी कि 14,18,000 से तो 1 रुपया भी किसी भी कस्टमर से ज़्यादा नहीं ले सकता। उनके बाद उनकी बदली हो गई, फिर विशाल राठौर जी वहाँ पर आए अभी, जो माड़ा के अधिकारी है, उनसे भी हम मिले। उन्होंने भी बिल्डर को सामने उसके बेटे को धमकाया कि तू 1 रुपया भी 14,18,000 से नहीं ले सकता। फिर बाद में उन्होंने बोला कि उसके ऊपर हम केस करेंगे। केस के लिए जो ऊपर के उनके चीफ है संजीव जी जायसवाल, उनके पास हम जा रहे अपॉइंटमेंट के लिए कि भाई उनके ऊपर केस करो, हम केस करना चाहते हो, कोई उसका जवाब नहीं, मिलते ही नहीं है। अल्लाह साहब, एक चीज़ देखने को मिलती है, जब भी इस तरह के स्कैम होते हैं तो इसका सोल्यूशन तो होता नहीं, टू बी वेरी ऑनेस्ट। उनको जेल होती है वगैरह, जैसे आपने खुद ने माना, तो आपको लगता है कि कहीं ना कहीं देश में बहुत ही कड़क कानून की आवश्यकता है, जिसके कारण जो इस तरह के बिल्डर्स गरीबों का हक छीनते हैं उसके ऊपर लगाम लग सके। देखो, विलिंगनेस ऑफ गवर्नेंस, जो शासक है उनकी अगर तीव्र इच्छा हो तो ये दे सकते हैं। इनको जेल में डालना, इनके ऊपर FIR करना ये हल नहीं है। हल ये है कि इनका जो ऑब्जेक्ट के लिए उन्होंने पैसा इन्वेस्ट किया है उनको इंश्योर करना, उनको सिक्योर करके, उनको प्रोटेक्ट करके, उनको उनके हक का घर दिलवाना, ये हाउसिंग डिपार्टमेंट का काम है। हाउसिंग डिपार्टमेंट इसको रेगुलेट करता है, कंट्रोल करता है। तो हमारी मांग ये है कि हाउसिंग डिपार्टमेंट इसकी जिम्मेदारी लेके उनको अल्टरनेटिव एकोमोडेशन दे। उनके ऊपर FIR होना वो क्रिमिनल एक्शन हो गई। बट व्हाट अबाउट द सिविल राइट? द सिविल राइट वी वांट their right of the accommodation, right of the shelter.
आपकी दोनों बातों के अंदर, इसके पहले वाले मामले में भी और इस मामले में भी, आपने सरकारी अधिकारियों के खिलाफ भी कंप्लेंट डाली है, क्योंकि बिना सांठगांठ के ये चीज़ नहीं हो सकती। सरकारी अधिकारी अपना नोटिंग और अपना डॉक्यूमेंट रख के सिर्फ निग्लेक्ट करते हैं। ऑन डॉक्यूमेंट सरकारी अधिकारी अपना अपना एक लेटर देते रहते, रिमाइंडर देते रहते। अभी जैसे बात किया इन्होंने, वो रायकर मैडम ने और राठौड़ जी ने जब कंप्लेंट किया कि जो फ्रेम है, फ्रेम से ज़्यादा पैसा मांग रहे डेवलपर बिल्डर, जब पोजेशन का टाइम आ रहा है तो लोगों को आप ज़्यादा पैसा मांग रहे हो, तो ये मिस अप्रोप्रिएशन ऑफ फंड हो गया, उसका मिसयूज भी हो गया। लेकिन जब इन्होंने शिकायत की, शिकायत के बाद एक मीटिंग लिया, नॉट ए हियरिंग, दैट वाज जस्ट अ मीटिंग लेने के बाद मीटिंग में उन्होंने एक नोटिंग तैयार करके रखा। क्यों? ये जब सब कर रहे हैं तो सरकारी अफसरों के ध्यान में सब कुछ आ रहा है, नोटिस में सब कुछ आ रहा है, लेकिन वो एक कागज तैयार ऐसा करके रखते हैं कि हमने तो हमारा काम किया था, कागज पे काम किया, इंप्लीमेंटेशन नहीं किया। तो ये नरोवा कुंजरो हो गया, हाथी गया क्या इंसान गया मालूम नहीं, तो गया तो कोई गया। इसलिए सरकारी अफसर इसमें अपना अपना रिकॉर्ड तैयार करके साइन लेके रख देते हैं टेबल में। पिस्ता कौन है? पिस्ता है बेनिफिशियरी। तो इसलिए सरकारी अफसर इसमें शामिल है, लेकिन वो इन्वेस्टिगेशन करना, उसका क्या निकालना है, उसमें क्या कार्रवाई होगी, इससे इनको घर नहीं मिलने वाला। घर मिलने के लिए हाउसिंग मिनिस्टर की विलिंगनेस चाहिए। हाउसिंग मिनिस्टर सेंसिबल और संवेदनशील एक अच्छे इंसान है एकनाथ शिंदे जी। तो एकनाथ शिंदे जी ने आज तक बहुत हेल्थ लोगों को असिस्ट किया, आरोग्य योजना बहुत अच्छे से निभाई है। तो इन्होंने ये जब हाउसिंग डिपार्टमेंट उनके लीडरशिप में और इन्होंने इनिशिएटिव लेके, अगर वो इनके इंचार्ज है, कैबिनेट मिनिस्टर हाउसिंग के एकनाथ शिंदे जी है, वो डिप्टी चीफ मिनिस्टर है, पावरफुल मिनिस्टर है, उनके एमएलए है, उनका खुद का पार्टी है। ये सब होने के बावजूद भी अगर इनको जस्टिस नहीं मिलेगा तो उन्होंने ये मामले में ध्यान देना चाहिए। ये हमारा एक प्रेयर है। इस मामले को लेकर जस्टिस कैसे मिलेगा? लास्टली हमको ये समझना चाहिए कि हम किसी डेवलपमेंट के अगेंस्ट नहीं हैं। हम डेवलपमेंट की अकाउंटेबिलिटी किसकी है? डेवलपर की, जो एक स्टेट और यूनियन के स्कीम के तहत एक प्रोजेक्ट लॉन्च किए हैं। अगर वो प्रोजेक्ट कंप्लीट नहीं होता है तो हमारी रिक्वेस्ट है इस प्लेटफॉर्म से कि स्टेट गवर्नमेंट जो रिस्पॉन्सिबल है वो इसको टेक ओवर करे, डेवलपर को चेंज करे, उनसे जो रिकवरी करना है वो करे और प्रोजेक्ट को साइमल्टेनियसली सक्सेसफुल करे, ताकि जो विजन है PMAY का वो हम अचीव कर सके और सबको सबके हक का घर मिले।